एखाद्या पोपटाला पळवता नाही आलं तुम्हाला? बाबा आम्ही ते पोपटाला घेऊन निघालोच होतो, तितक्यात ती मीरामध्ये आली. अरे अशी कशी मध्ये आली? अरे काय वायू वेगाने पोहोचली का तुमच्यापर्यंत? काही सायकल. काय सायकल? केवळ सायकलनी तुम्हाला ते गाठलं? हद्द झाली, हद्द झाली. बाबा अहो काही कळायच्यात सगळं दिसे नसे झालं. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी वाटेल ते बोलू नका. मीरा पुन्हा गावाकडे गेली याचा अर्थ सर्व विधी पुन्हा सुरू झाले असणार. मीरा अग्निकलश घेऊन मंदिराकडे देखील निघाली असेल. मी स्वतःच जातो. सगळं गाव तिथे जमलेलं असेल. लोक काय म्हणतील? अरे काय म्हणतील ते म्हणू दे. प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे. शेवटचा विधी पूर्ण झाला तर लोकांची देवावरची श्रद्धा अजून दृढ होईल आणि मग आपल्या आश्रमाकडे कोणी फिरकणार देखील नाही. नाही, काही झालं तरी त्या मीराला मी हा शेवटचा विधी पूर्ण करू देणार नाही. परा बाबा मी येतो सोबत. असं हो बाबा ऐका माझं, मी हात सोडतो. समजा लोक भडकली तर मी त्यांचा मारही खायला तयार आहे. अथर्व, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. तुला आणि मायाला एका देवळात एक पूजा करायची आहे. घरातले बाकी सगळे पण येणार आहेत. कसली पूजा आहे आणि आपण हे असं अचानक का प्लॅन करतोय? अचानक नाही अथर्व, ही पूजा आधीपासूनच ठरली होती. मग मला कोणी इन्फॉर्म नाही केलं याबद्दल. आई ऑफिसची बरीच कामं पेंडिंग आहेत आणि असं मला अचानक निघता येणार नाही. मॅडम मी काय म्हणते, त्याला असं नाही कळणार. तुम्ही जे मला सांगितलं ना ते त्याला सांगा, त्याला नक्की पटेल. अथर्व, मला माहिती आहे की तू सध्या खूप बिझी आहेस कामात, पण ही पूजा मी ठरवली नव्हती, अंबिकाने ठरवली होती. तिला तुझ्या सोबतीनं ती पूजा त्या देवळात करायची होती. हे तिने मला आधीच सांगितलं होतं. आता तिच्या हातून तर ते काही घडू नाही शकलं, पण आपण तर तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकतो ना. हे बघा अथर्व, ही पूजा जर का संपन्न झाली ना तर अंबिका जिथे कुठे असेल तिला खूप आनंद होईल आणि समाधानही मिळेल. माया आता तुझ्या आयुष्याची जोडीदार आहे. तुम्ही दोघंही अंबिकाला खूप प्रिय होता, जवळचे होता. त्यामुळे तुम्ही दोघं मिळूनच तिला हे समाधान मिळवून देऊ शकता. अथर्व, तुझं आणि मायाचं सुरू होणारं वैवाहिक जीवन सुरळीत पार पडावं म्हणून हे गरजेचं आहे. तुझं आणि अंबिकाचं सगळं नीट सुरू असताना अचानक तो अपघात झाला आणि तुमच्या संसाराची घडीच विस्कटली रे. मला तुम्हा दोघांच्या बाबतीत ते पुन्हा व्हायला नकोय. हे बघ अथर्व, ही पूजा फक्त अमावस्येलाच करता येते. आत्ता जर का ती केली नाही तर महिनाभर थांबावं लागेल. पूजेचा काळ वाढतोय तसतशा घरातल्या अडचणीही वाढत आहेत. तू बघतोयस ना काय चाललंय घरात. अथर्व, प्लीज हो म्हण. आपल्या घरासाठी, वेदासाठी. येशील ना? एकदा तो कलश डोक्यावर घेतला की मीराला कुठे थांबता येणार नाही. एका सरळ रेषेत चालत तो मंदिरापर्यंत पोहोचवावा लागेल. कुठे मुलगी? एवढ्या वेगात गाडी येते तरी बाजूला का होत नाहीये? अजून वाढव वाढव, अजून वाढव.
माता की जय। देवी महागौरी 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 माता की जय।